हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार. तर चला, सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली. सकाळी आहोंसाठी डब्बा वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर आहे ना डिरेक्टली मी घरातलं सगळे काही काम आवरायला घेतले. तर त्यानंतर कामं वगैरे आवरून झाली आणि मग आहे ना बाळांचंही आवरून दिलं. दोन्ही पिल्लं उठली होती, सो त्यांची अंघोळ वगैरे झाली. त्यानंतर मी माझं सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आजचं माझं जे काही मॉर्निंगचं स्किन केअर आणि मॉर्निंगचं रुटीन असतं थोडंफार, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिले तर यांना मी इकडे आज केस धुतले होते. सो केसांना ना मस्तपैकी थोडंसं ओलसरपणा त्यांचा घालून घेतला आणि त्यानंतर कोंब करून घेतलं. कारण आहे ना ज्यावेळेस आपण ओल्या केसांमध्ये ज्यावेळेस कंगवी फिरून घेतो ना, तर त्यावेळेस आहे ना गुंता जास्त राहत नाही आणि नंतर मग केस सुकल्यावरती फार असं केस तुटत वगैरे नाहीत. त्यामुळे ना ओल्या केसांमध्येच मी कंगा करून घेत असते. आणि त्यानंतर आहे ना मग इकडे माझं जे काय हेअर ग्रोथचं सिरम होतं तर ते मी लावून घेतलं. आणि हे सिरम आहे ना मी फक्त आंघोळ झाल्यानंतर एकदा केसांना आणि केस धुवायच्या आदल्या दिवशी रात्री असं 2च वेळा वापरत असते आणि त्याचा खूप छान रिझल्ट आहे. सो म्हटलं ते पण तुमच्यासोबत शेअर करावं. त्यानंतर मग आले स्किनकडे. तर स्किनसाठी ना इकडे मी ना विटॅमिन सीचं जे सिरम असतं तर ते वापरते. कारण आता उन्हामुळे ना स्किन खूप जास्त डॅमेज होत चालली आहे आणि शिवाय टॅनिंग पण होतं. त्यामुळे मग म्हटलं की ना एक सिरम वापरून बघावं. तर हे मी पिलग्रीमचं आहे ना विटॅमिन सीचं सिरम वापरत असते आणि त्याचा खरंच खूप छान रिझल्ट येतो आणि खूप छान ग्लोईंग स्किनसुद्धा वाटायला लागली जेव्हापासून मी त्याला वापरते आहे. आणि एकदम खूप भारी त्याचा असा रिझल्ट आहे. सो तुम्हाला पण जर डल स्किनचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ती नक्की ट्राय करा. त्यानंतर मग येतं सनस्क्रीन. आता उन्हाळ्याच्या दिवसात सनस्क्रीन लावणं तर खूप जास्त गरजेचं आहे. सो मी इकडे ना पिलग्रीमचंच सनस्क्रीन वापरते. तर याबद्दलचा जो काही रिव्ह्यू असेल ना तर हे मी अलीकडेच वापरायला स्टार्ट केले आणि त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तर तो मी तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्लॉगमध्ये देईल. ज्यावेळेस मला त्याच्याबद्दल एकदम छान रिझल्ट भेटेल ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा जो काही एक्सपिरियन्स असणार आहे माझा तर तो मी शेअर करेल. पण छान आहे. काय होतं की उन्हाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस आपण सनस्क्रीन वगैरे लावत नाही ना तर त्यामुळे ना स्किन खूप जास्त डल दिसत जाते. तर ते न होण्यासाठी आहे ना आपण आहे ना आधीच काळजी घेणं गरजेचं असतं. सो त्यानंतर आहे ना मी इकडे लिप बाम वगैरे लावून घेतला आणि मॅन्डेटरी असतं आपलं टिकली लावणं. सो ते करून घेतलं आणि मग म्हटलं आता बाकीच्या कामांना सुरुवात करावी. सो चला, आजचा व्लॉग आहे ना असाच असणार आहे, थोडा इन्फॉर्मेटिव्ह आणि थोडासा रेग्युलर रुटीन. सो इथून पुढचा व्लॉग आहे ना तुम्ही असाच नक्की कंटिन्यू करा आणि आजच्या दिवसभरात काय काय होतं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता ना माझे ऑलमोस्ट घरातले सगळे काही कामं झाले. जी काही छोटी मोठी कामं होते तर ती होती बाकी, सो ती आवरली. माझं स्वतःचं आवरून घेतलं मगाशी जसं तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं. आणि आता दोन्ही पिल्लांचं तर मी आवरायच्या आधीच त्यांना आंघोळ वगैरे घालून घेतली होती. त्यानंतर मग मी आवरलं माझं. तर माझं सगळं काय आता आवरून झालं आहे आणि इतकं जास्त ऊन आहे ना आज, खूप जास्त ऊन आहे. खूप असं दमट वातावरण आहे. त्यामुळे घरातच इतकं जास्त गरम व्हायला लागलं आहे आणि बाहेर काय होतं आहे पावसाचं वातावरण होतं आहे, अगदी हवा वगैरे सुटते आणि मग परत ऊन येऊन जाते. सो पाऊस पण काय पडत नाही आहे. घरात पण इतकी जास्त गरमी आहे ना, त्यामुळे खूप जास्त डिहायड्रेट व्हायला होतं आहे. तर ना पाणी वगैरे तर कंटिन्यू चालू आहे. बाळांचं पण भरपूर पाणी पिणं चालू आहे. पाणी ग्लासमध्ये घेऊन रिटर्न बाहेर जाऊन ते फेकून देणं पण चालू आहे. पण त्यांना तसं करून ते खेळता खेळता तरी ते पाणी पितात. त्यामुळे मग मी त्यांना नाही बोलत नाही आहे, पाणी देते आहे. थोडंसं पितात, थोडंसं खाली नेऊन फेकतात ते. सो म्हटलं चला, तर आता बाळांना चारायचं आहे आणि आज थोडेसे लेट उठले होते दोघे पण, त्यामुळे आता दुपारी तर काय झोपणार नाही आहेत. तर मग म्हटलं आता चला त्यांना दोघांना चारून घेते आणि गॅलरीतच बसणार आहे. कारण आहे ना खूप जास्त गरम होते, बाहेरून हवा पण छान येते आहे. सो मग म्हटलं जरा बाहेर बसते बाळांना घेऊन, त्यांना जेवण पण चारते. आणि इकडे आहे ना शर्विल काय करतो म्हणा तू? काय करतो? काय तू काय घातलंय? बनियन. आणि इकडे शेवलेनी पण बनियन घातली. अच्छा काय बनियन कुणी घातली? आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या दोघांना मस्तपैकी बनियन आणलेत. ओ गो माझी क्युटी, कशी करते? काय काय ते वाच वाच त्याच्यावरती काय काय लिहिलं असं वाच ना. असं आहे का? बरं ठीक आहे, चल आता मला ना जॉनी जॉनी बोलून दाखव. जॉनी येस पापा. Eating sugar? Telling lie? Open your mouth. अच्छा. ओके, अजून
1 2 3 बोललाय. 1 2 3 बोललाय. आणि हा पिल्लू बघा. आणि शौर्य तर शर्विल मस्त बसलाय, पण शौर्याचं बघा कसं लोळलं चाललं. अशा कोण गाड्या चालवतो दादा? शौर्य इकडे बघ शौर्य. शौर्य हाय. आणि ह्या पिल्लाचं असंच खेळणं चाललंय. तर चला आता त्यांना दोघांना चारून घेते आणि त्यानंतर मग बोलते. पिल्लासाठी ना चिप्स तळले होते, माझ्यासाठी कोकम सरबत केला होता. आणि उन्हाळ्याच्या दिवसात इतकी जास्त गरमी होते ना, तसं थंड पिलेलंच चांगलं आहे. हे बघ असं खायचं काम चालू आहे. म्हटलं चला आता खेळतातच आहे, तर एका जागेवर बसून पण राहतील आणि काहीतरी खाणं पण होईल त्यांचं. बाबडी. तर कट टू डे 2. आज सकाळपासूनच इतकं जास्त गरम वगैरे होतं आणि वातावरण पण खूप जास्त खराब होतं. सो म्हटलं पाऊस पडला पाहिजे आणि फायनली आज पाऊस पडला आहे. तर आत्ता जस्ट स्टार्ट झाले, तुम्हाला दाखवते मी. काय पडतंय? पाऊस काय आहे दादू? सर्व इकडे बघ. काय आहे? पाऊस. तर फायनली आता पाऊस आला आणि जरा ना शांत वाटायला लागलं. थंड वाटतंय मेन म्हणजे. थोडा वेळ पडेल आणि तसं पण उघडणार आहे. आता जरा जोरात पडायला लागले आणि दोन्ही पिल्लं पण मस्त पाऊस बघत बसले ते. शरू मागे हो. काय दादा? काय पाऊस? काय पडतंय? शरू इकडे बघ. शरू काय? तू कुठं शूज घेऊन चाललाय? कुठे जायचंय शूज घालून? खाली जायचंय? नाही अजिबात नाही. पाऊस पडतोय ना. आणि आता गॅलरीमध्ये ना पाऊस बघत होते दोघं पण. त्यांना ना खाली जायचं होतं. चल ये लोक. शौर्या जा दादा गेला. जा तू शरू. जा पण. जा तू पण जा दादा जवळ. शी अय्य शौर्य मम्मा. चला बाद झाला. चला शरू. शी बस. अरे रे शिशी रे. हे बाळ काय करते? पावसात कोण भिजलं? शौर्य तर अजिबात वरती यायचं नाव घेत नव्हतं. त्याला ना भिजायचंच होतं अजून. थोडा वेळ भिजवलं कारण म्हटलं आता पहिलाच पाऊस आहे. म्हटलं त्यांना पण जरा एन्जॉय. आणि ती वरतूनच त्यांना कळणारा हा पहिलाच पाऊस आहे. कारण लास्ट इयरला पण ते छोटे होते, एवढं काही त्यांना हे नव्हतं. पण या वेळेस कळतंय की खरा पाऊस काय असतो, समजते काय. सो मग ते त्यांना बघायला पण भारी वाटते. म्हणून म्हटलं चला थोडा वेळ घेऊन जावा
आणि वरती येताना अजिबात शौर्य ऐकला नाही, त्याला बळ उचलून आणलाय. तर आता त्यांना चारायला घेतलं इथंच गॅलरीमध्ये. मस्तपैकी पाऊस बघतात ते दोघं जण आणि खात बसले ते. ना शरू से हाय 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 कर ना, काय वाचतोय. त्यानंतर मग आहे ना थोडा पाऊस उघडला आणि त्यानंतर माझी डिलिव्हरी आली. बऱ्याच दिवसांपासून मी ज्या गोष्टीची वाट बघत होते ना, तर ती आली. मी इंडक्शन मागवलं होतं, सो त्याची डिलिव्हरी आली आणि ओपन बॉक्स डिलिव्हरी ठेवली होती. सो त्यामुळे ना इकडे ते जे डिलिव्हरीसाठी आले होते ना, तर ते इकडेच मला ओपन वगैरे करून दाखवत होते. सो त्यामुळे मी वेगळा असा ओपनिंगचा व्हिडिओ वगैरे काही बनवणार नाही आहे. त्यांनी ना ओपन बॉक्स डिलिव्हरी असल्यामुळे त्यांनी सगळं ते काही जे काही ॲक्सेसरीज किंवा जे काही इंडक्शन होतं ते व्यवस्थित ओपन करून घेतलं. त्यांना त्याचे फोटोज वगैरे पाहिजे होते ते सगळं त्यांनी काढून घेतलं. आणि फायनली आहे ना 15 दिवसांच्या वेटिंगनंतर आहे ना आज इंडक्शन घरी आलं होतं. सो त्याच्यावरती वेगळं काय काय करायचं आहे हे सगळं डोक्यात आहे आणि ते सगळं तुमच्यासोबत पण मी लवकरच शेअर करेल. तर मंडळी, पाऊस तर इतका जास्त पडला आहे आणि त्यामुळे ना लाईट्स गेले होते. दुपारी 2 वाजल्यापासून तर संध्याकाळी 8:30 पावणे 9ला काहीतरी लाईट व्यवस्थित आलेत, नाही तर 8 नंतर थोडा वेळ जात येत होती लाईट. आणि डिरेक्टली आहे ना इतका वेळ लाईट अजिबात 1 मिनटासाठी पण येऊन गेली नाही. सो मग आहे ना माझ्या फोनला चार्ज नव्हता, त्यामुळे आहे ना मी ब्लॉग पण काही बनवला नाही. आणि बाळा पण मस्त थोडा वेळ झोपले. बाकी मग पाऊसच चालू होता बराच वेळ, सो ते बघतच होतो. आणि त्यामुळे काही ब्लॉग शूट केला आणि स्वतः फोन चार्ज केला आणि मग म्हटलं आता पहिला ब्लॉग करते. कारण दुपारी आहे ना जे मी इंडक्शन मागवलं होतं तर ते आलं होतं. सो म्हटलं त्याचं काही तुम्हाला सांगितलं नाही आहे. सो म्हटलं चला आता ते करते आणि व्हिडिओ एंड पण करायचा होता मला. सो मग म्हटलं की तुम्हाला ते दाखवते. तर मग मी इंडक्शन मागवलं होतं, तर प्रेस्टीज या कंपनीचं मी इंडक्शन मागवलं आहे. मला वाटतं 14 किंवा 15 तारखेला काहीतरी मागवले ते मार्चच्या, आणि ते 2 एप्रिलला आले. खूप जास्त उशीर लागला आहे त्याला यायला. आता सध्या तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन पण इंडक्शनचं इतका शॉर्टेज आहे ना, की ज्या म्हणजे 2,000, 2,500, 3,000च्या पर्यंतचे जे इंडक्शन आहेत ना, तर ते अगदी सेल आउट झाले होते आणि आउट ऑफ स्टॉक. जस्ट असं स्क्रोल करता करता सगळे इंडक्शन असे आउट ऑफ स्टॉक वगैरे होत होते. सो मग म्हटलं चला आता पटकन मागून घेतलं पाहिजे, कारण शेवटी कसं आहे गॅस संपला तर थोडाफार इश्यू होतो. तर मग म्हटलं आता गॅससाठी पर्याय काहीतरी ठेवला पाहिजे बॅकअप एक हातात, म्हणून मग आहे ना इंडक्शन मागवलं. सो त्याचा आता इथून पुढं त्याचा वापर भरपूर होणार आहे. तर मग म्हटलं की चला ते पण तुमच्यासोबत शेअर करते. कसं आहे, जे काही इंडक्शन आहे तर ते मी मागवलेलं आहे. आता याचं जे काही फुल डिटेलचा ब्लॉग जो असणार आहे तर तो मी अपलोड करेलच. नेक्स्ट व्हिडिओ माझा त्यावरतीच असणार आहे. तर अजून त्याच्यावरती काही कुकिंग वगैरे केलं नाही आहे. ज्यावेळेस कुकिंग वगैरे करेल त्याच्यावरती तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेल की कसा काय त्याचा एक्सपिरियन्स असणार आहे माझा. फर्स्ट टाईम वापरते, सो काही गोष्टी आहेत ज्या मला यूट्यूबवरती सर्च करायला लागलेत की नाही का त्याचा यूज कसा करायचा आहे, किती वेळासाठी वापरायचं आहे, काय काय अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या मला बघायच्यात अजून. ते मी सगळं काही बघणार आणि त्यानंतर मग तुम्हाला याचा रिव्ह्यू देणार की कसं आहे काय आणि कसं यूज करायचं आहे काय. सो चला म्हटलं आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.